जून 2012. त्यावेळी शाळेला शेवटची भेट दिलेली, शाळेतला दाखला नेण्यासाठी. आज 12 वर्षे झाली सोडून शाळेला. 10वी पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी शाळेतून बाहेर पडलो. मास्तर जाताना बोलले, बाहेर जातोस ना, आपल्या शाळेचं नाव मोठं कर. या 12 वर्षाच्या काळात वाटलं होतं माझी मराठी शाळा खूप सुधारली असेल. आत्ताच्या भाषेत म्हणायचं तर अपग्रेड झाली असेल, सॉफ्टवेअर अपडेटसारखी. का कुणास ठाऊक, पण आज माझ्या शाळेला भेट द्यावीशी वाटली मला. शाळा तशी घरापासून 5-6 किलोमीटर आहे, पण तेव्हा कुठं होत्या गाड्या आत्ताच्या मुलांसारख्या. चालत जायचो आम्ही मित्रांबरोबर. रस्त्यावर येताच लहानपणीचे दिवस आठवले मित्रांसोबत शाळेत जाताना कधी चालत, कधी धावत, एकमेकांशी मारामारी करत, तर कधी 1 रुपयाची पेप्सी पीत जायचो. वाटेत समुद्र असल्याने ते मासे बघ, तो खेकडा धर, आंबे दिसले की दगड मार, असा नुसता धांगडधिंगा असायचा आमचा. शाळेच्या गेटवर आलो. गेट बघून वाटलं, अरे शाळा खूपच सुधारली असेल की. पण तसं नव्हतं. मे महिन्याची सुट्टी लागल्यामुळे मुलं आणि शिक्षक काही भेटलेत नाहीच मला. पुढे शाळेच्या कार्यालयातच प्रवेश केला, तर कार्यालयातले असलेले मांजरेकर सर होते. सुरुवातीला अनोळखी वाटलो मी त्यांना, कारण एवढ्या वर्षांनी आल्यामुळे साहजिकच आहे ते. मग शाळेला पहिला 100% निकाल लावणारी बॅच अशी ओळख करून दिली. त्यावर सरांच्या लगेच लक्षात आले की ऑफिसमध्ये असलेल्या ताईंनी सुतार सरांना लगेच फोन केला, तर तो सुतार मॅडमनी उचलला. बऱ्याच वर्षांनी बाईंशी खूप बोललो. मी निरंजन परांजपेची बॅच असं बोलल्यावर मॅडमनी लगेच ओळखलं मला. मग आमच्या गप्पा खूप रंगल्या. खूप गप्पा मारून झाल्यानंतर मॅडम सहज बोलल्या, आता शाळेला तुमच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांची गरज आहे. तुम्ही शिकून खूप मोठे जाणकार झालात, वेगवेगळ्या पदावर कामाला आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. पण आपली शाळा तेवढी मात्र मागे राहिली. पूर्वी प्रत्येक वर्गाच्या अ आणि ब अशा तुकड्या होत्या की रे. 600 ते 700 मुलं होती तेव्हा. पण आता महाविद्यालयात 200 ते 250 आहेत फक्त. तुम्ही बाहेर गेल्यामुळे तुमची मुलं पण बाहेर, म्हणूनच शाळेत मुलांची पटसंख्या कमी झाली. त्यामुळे आता मास्तरांची संख्या कमी होऊन म्हणून आपल्या बऱ्याच सरांची बदलीसुद्धा झाली की रे. तर काही सर आहेत सेवानिवृत्त झाले. आणि शाळेत सुद्धा भौतिक सुविधांची कमतरता आहेच की. त्यामुळे शाळेचं बरंच रिपेअर झालं नाही. दारे खिडक्या आता मोडकळीत आल्यात. बसायचे बेंचेस पण थोड्या प्रमाणात राहिलेत. हो, मागच्या सालात 87-88च्या बॅचने 10वीच्या वर्गाच्या इमारतीसाठी खर्च उचलला होता की. सुतार सरांनी तसेच शाळेतल्या सर्व सदस्यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन केल्यामुळे संस्थेला रिपेअरिंग संदर्भात बरीच मदत झाली. तर रिपेअर केल्या, पण काही बाकी आहेत अजून. आता तुम्हीच आपल्या शाळेचं भविष्य आहात. आपल्या शाळेचं भविष्य असं असेल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. पुढे शिक आणि शाळेचं नाव मोठं कर, सरांचे ते शब्द. शाळेचं नाव मोठं झालं खरं, पण माझी शाळा मात्र छोटी होत चालली, याचीच खंत वाटते. आता शाळेत आलोच म्हटल्यावर वर्गाची भेट घेऊनच जाऊ, सोबत जुन्या आठवणी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेश पारकर. पुन्हा एकदा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी माझ्या गावी आलेलो बहिणीच्या लग्नानिमित्त. तर आज आलो आहे एका वेगळ्या ठिकाणी, म्हणजे जिथे आम्ही 11-12ची आमची बॅच, म्हणजेच आमच्या इथे मी आलो आहे माझ्या हायस्कूलमध्ये, म्हणजे महाविद्यालय शाळेमध्ये, जिथे आम्ही घडलो. म्हणजे आमची पहिली बॅच असेल ज्यांनी या शाळेचा 100% निकाल लावलेला. आय थिंक 11-12ची बॅच आहे ती. आता मला वर्ष आठवत नाही. 11-12ची बॅच. तर आम्ही सर्व 75 विद्यार्थी होतो. तर त्याच शाळेला, म्हणजेच माझ्या शाळेचं नाव साने गुरुजी विद्या मंदिर जानशी. तर याच शाळेला आज आपण भेट देणार आहोत. तर सध्या शाळेची काय कंडिशन आहे आणि सध्या म्हणजे माझ्या वेळी जे इथले आमचे मुख्याध्यापक झालेले आमच्या 10वीच्या बॅचच्या वेळी, म्हणजे पाटील सर होते. आता शाळेच्या खूप आठवणी येतील तुम्हाला. तर पाटील सर होते. पाटील सरानंतर बलवंत सर, सुतार सर जे झालेले,
सुतार सर मुख्याध्यापक झालेले शाळेचे. तर त्यांनी इथे शाळेचं रिनोव्हेशन थोडं केलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे सर्व आपल्या आजूबाजूच्या गावातील मंडळींनी किंवा तसेच जे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी या शाळेमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने थोडी का होईना देणगी देऊन शाळेचे रिडेव्हलपमेंट थोडं केलं आहे. तर त्याचीच आपण भेट देण्यासाठी आलो आहोत. आणि मी शाळेत आलो आहे त्या म्हटल्यावरती आपल्याला माझ्या म्हणजे मी ज्या शाळेत घडलो आहे तेथील बऱ्याचशा आठवणी तुम्हाला सांगेन. काय काय कसे होते, माझ्या वेळी कसं होतं आणि आता काय काय डेव्हलपमेंट झाली आहे ते. तर आपण चालू करू. सुरुवातीला आपण 5वीच्या वर्गात. आम्ही जेव्हा 5वीला होतो ना तेव्हा आमच्या वेळी 5वी अ आणि 5वी ब असे 2 वर्ग असायचे. म्हणजे हे पूर्ण 9वीपर्यंत असायचं आणि 10वीला आमची दोघांची एक बॅच होती. तिथून आपण वर्गामध्ये जाऊ. हा जो होता ना हा आमच्या शाळेचा रंगमंच होता. म्हणजे जिथे 24 डिसेंबरला प्रोग्राम वगैरे होतात ना तोच हा रंगमंच आहे. तर आता ह्याला लाद्या वगैरे बांधलेल्या आहेत. पण तेव्हा कसं असायचं, आम्ही मोठे मोठे वाशे असायचे तर ते वाशे लावून इवन इथे सारवणही केलेलं आहे आम्ही आमच्या टायमिंगला. म्हणजे जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम असायचे ना त्यावेळी. तर हा आहे ना हा 5वी अचा वर्ग होता पहिल्यांदा. तर आता शाळेला लॉक लावलं आहे कारण सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे. आता इथं हा 5वीचाच वर्ग राहिला आहे. त्यावेळी अ आणि ब होते तर आता फक्त 5वी म्हणून राहिले आहे. कारण आता पटसंख्या कमी झाली आहे. बरेचशी मुलं आता प्रायव्हेट स्कूलला टाकतात. इवन काही काही लोक मुंबईला वगैरे टाकतात. तर त्यामुळे पटसंख्या कमी झाली आहे. हा बघा हा 5वीचा वर्ग. हा आमच्या वेळी 5वी अ म्हणून होता. आणि मी कायम 5वी ते 9वीपर्यंत ब मध्ये होतो. आणि आमची पूर्ण गँग असायची. हा जो वर्ग आहे ना हा सध्या आहे 6वीचा. हा बघा हा 6वीचा वर्ग. हा पहिल्यांदा आम्हाला 5वी ब म्हणून होता इथूनच साईडला. तर त्या लॉक लावल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही. हे बघा हे मस्तपैकी हे शाळेतली मुलंच करतात हे सर्व लिखाणाचं इव्हन ड्रॉइंग वगैरे काढणं. तर हा आहे 6वीचा सध्याचा वर्ग जो आमच्या वेळी होता 5वी ब. आणि 5वी अ ला आय थिंक सरमळकर मॅडम म्हणून आणि क्लास टीचर. आणि 5वी ब ला आमच्याच सुतार मॅडम म्हणून होत्या. सध्या त्यावेळी बँच खूप असायचे आणि मुलं पण खूप होती. आता थोडे बँच कमी झाले आणि फक्त खाली बाकं अशी राहिले आहेत आणि विद्यार्थी संख्या ही कमी झाली आहे. तर माझ्या म्हणजे पंचक्रोशीतील मुलांना किंवा त्यांच्या पालकांना एकच विनंती आहे. म्हणजे जिथे आम्ही घडलो असं काही नाही की मुंबई मोठं शिक्षण घेतल्यावरच मुलं घडतात. तर खेडेगावातून आलेली ही मुलं खूप शिकतात आणि खूप मोठी होतात. तर असं समजू नका की मोठे मोठे पैसे घातले किंवा मोठा खर्च केला, क्लास लावले तर शिक्षण नाही होत. तर गावामध्ये राहून सुद्धा शिक्षण होतं. फक्त करायची जिद्द पाहिजे मित्रांनो. आणि आमच्या वेळी खूप सारे शिक्षक आम्हाला लाभलेले. तुम्हाला सांगेन पुढच्या वेळेला कुठल्या ह्याला कोणत्या वर्गाला कोणते शिक्षक क्लास टीचर होते. म्हणजे आमच्या वेळी. आता कोणते असतील ते मला खरंच माहिती नाही. हा होता ना हा सध्या इथं आहे 7वीचा वर्ग. इथे होता 6वी अचा वर्ग. म्हणजे मोहिते सर आय थिंक त्यावेळी क्लास टीचर होते 6वी अच्या वर्गाचे. खूप छान सजवलं आहे. बेंचेस वगैरे खूप आहेत. फळ्यावर सुविचार, त्याच्यानंतर ते तुकडी कुठली आणि त्यानंतर मग घटक विषय. ही मजा खूप वेगळीच होती मित्रांनो. त्यानंतर वर्गाचा एक मुख्यमंत्री असायचा त्याला मॉनिटर म्हणायचे. बाकीचे पण असं जसं मंत्रिमंडळ स्थापन होतं ना म्हणजे अर्थमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री हे सुद्धा सर्व शाळेमध्ये अशा गोष्टी असायच्या. माझी शाळा पूर्ण कौलाची होती मित्रांनो. आता ही कौलाचीच आहेत. जशी आहे तशीच आहेत. फक्त मुलं कमी झाली आहेत. हा जो वर्ग होता ना म्हणजे इथे वस्तू भांडार होतं. ह्याच्या बाजूला ना 6वी ब चा वर्ग आहे. तर सध्या लॉक लावला आहे. तर लॉक लावल्यामुळे आपण काय नंतर जाऊ त्याच्यामध्ये. इथे आम्ही 5वी ते 10वी 9वीपर्यंत ब च्याच वर्गात होतो. आणि त्यावेळी आम्हाला क्लास टीचर होत्या नार्वेकर मॅडम. त्या आता आय थिंक रिटायर झाल्यात, इव्हन बदली झाली असेल, मला काय आयडिया नाही एवढी. पण त्यावेळी आम्हाला खूप गोष्टी वगैरे खूप छान लक्षात सांगायच्यात आम्हाला. आपण आता सध्या पुढे जाऊ. हा जो आहे ना हा मित्रांनो नवीन बांधलाय म्हणजे कॉलेजसाठी 11वी 12वी.
तर आमच्या वेळी असं बांधकाम नव्हतं वगैरे, तर आता बांधलंय कारण आपल्या इथे 11वी 12वी आर्ट्स कॉमर्सची ही सुविधा आहे. तर हे सध्या नवीन बांधकाम केलंय. हे सध्या आहे स्टोर रूम, जिथे 7वी अ चा वर्ग होता. आणि त्यावेळी आय थिंक क्लास टीचर होते जैतापकर सर, ज्यांची आता बदली झाली आहे काही वर्षापूर्वी. इथे बघा, कारण मुलंच नाही राहिली तर मग वर्ग ओपन करून कोणाला ठेवायचे, ते काहीतरी आपण ठेवलं. हे जे आहे सध्या हे वाचनालय आहे, जिथे 7वी ब चा वर्ग होता. आम्ही प्रत्येक बॅच मध्ये तेव्हा प्रत्येक अ आणि ब मध्ये, इव्हन अ मध्ये 40 मुलं, ब मध्ये 45 मुलं, असा पटसंख्या होती त्यावेळी आमच्या वेळी. त्यामुळे मुलं म्हणजे 700च्या दरम्यान मुलं होती त्यावेळी. आता ती संख्या कमी झाली आहेत मित्रांनो. सध्या इथे वाचनालय ओपन झालंय. आणि आमच्या वेळी 7वी ब चे क्लास टीचर होते आय थिंक कांबळे सर, UB कांबळे सर, ज्यांची ही बदली झाली आहे. बरेचसे शिक्षकची बदली झाली आहे. हे चित्र मित्रांनो आय थिंक पवार सरांनीच काढलं असेल. त्यांचे इतकं चांगलं चित्र सध्या कोण नाही काढू शकत, कारण चित्रकलेचे शिक्षक तेच होते आमच्या वेळी. आणि हा त्यांचा वर्ग होता, म्हणजे ते 8वी अ चे क्लास टीचर होते. आमच्या वेळी 8वी अ चे क्लास टीचर होते. तर आता सध्या तिथे फक्त चित्रकला कक्ष म्हणून राहिला आहे मित्रांनो. आणि ही आहे सध्या आपल्या शाळेच्या दूरची कंडिशन. त्यावेळी खूप भरलेलं असायचं सगळं, आता सगळं कमी झालं आहे. म्हणजे सर्व मुलं कमी, त्यामुळे डेव्हलपमेंट नाही झालं. बघा आता इथे फक्त असं चित्रकलेच्या स्पर्धा वगैरे घेतल्या जातात, चित्रकला स्पर्धा. इथे हा पहिला 8वी अ चा वर्ग होता मित्रांनो. आता आपण जिथे 8वी ते 10वी पर्यंत जो बॅच होती ना, तिथे आपण जाऊ. तर इथे आमच्या वेळी म्हणजे बघा, इथून जसं पुढे आलं ना, तर इथे क्रीडा कक्ष होता, तो पहिलाही इथेच होता. आणि इथे 8वी ब, इथे फक्त आता 8वी राहिलंय. तर 8वी ब चा म्हणून वर्ग होता. आणि तेव्हा क्लास टीचर आमच्या वेळी ठाकरे सर होते. तर खूप ते गोष्टी वगैरे खूप छान सांगायचे. ते आम्हाला इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल वगैरे शिकवायचे. तर तेही आम्हाला नॉलेज खूप मस्त वगैरे द्यायचे. आणि त्यांच्या गोष्टी वगैरे ऐकायला लागला खूप मजा वाटायची. असं आहे. तर इथेच पुढे जुनं वाचनालय होतं. इथे आता हा बंद आहे. इथून आतमध्ये म्हणजे इथे जे आता 12वी आर्ट्स कॉमर्सचं जे खोली आहे ना, वर्ग खोली, इथे 9वी ब चं होतं. त्यावेळी कॉलेज नुसतं चालू झालेलं आमच्या वेळी, त्यामुळे त्यावेळी त्यांना त्या बेंचमध्येच बसवायचे. जुन्या हॉलमध्ये कमीच राहिले. आणि हा बघा, हा आहे 9वी चा वर्ग, जिथे आम्ही 9वी ब चा वर्ग, आणि तो 9वी अ चा वर्ग होता. आणि आमची 9वी ब ची बॅच होती. आणि हा आहे 10वी चा वर्ग, जो बांधला आहे यावर्षी. रिनोव्हेशन खूप छान असं केलं आहे. डोर वगैरे सगळा डबल पॅनलचा डोर लावला आहे. आणि विंडो वगैरे व्हेंटिलेशनसाठी खूप छान असं बांधलं आहे. तेव्हा इथे खिडकी होती. आणि आता काच असेल दिसतंय का माहित नाही. इथे खूप बेंचेस असायच्या. ते आमच्या वेळी स्टेज वगैरे नव्हतं, ते आता हल्ली बांधलंय. तर इथे त्यावेळी आम्ही 70-80 मुलं एकाच वर्गामध्ये बसायचो मित्रांनो. आणि माझा बेंच इथे पाठी होता. माझा बेंचचे मेंबर होते दीपेश, महेश, त्याला सावकार बोलतात, आणि मी असायचो. आणि खूप मागे असायचो. तर आमचा एक खूप जुना मित्र होता निरंजन परांजपे. तो खूप आम्हाला क्लोज होता. तो आज या जगात नाही आहे, पण इथे शाळेत आल्यावरती ना त्याची उणीव आम्हाला प्रत्येक वेळी भासते, म्हणजे जाणवते. कारण तो खूप वेगळा होता. निरंजन परांजपे म्हणून मिडगावण्यामध्ये असेल, तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. तर तो आमच्या बॅचचा होता. त्यावेळी आमची अशी फर्स्ट बॅच असेल मित्रांनो, जिथे 10वीचा निकाल 100% लागतो, ती आमची पहिली बॅच असेल. त्यानंतर खूप म्हणजे कंटिन्यू 100% निकाल लागायला सुरुवात झालेली. हे बघा, इथे आता आहेत पट्टेकरी सर, पण त्यावेळी आम्हाला पाटील सर नाही, आम्हाला त्यावेळी सुतार सरच होते वर्ग शिक्षक. कारण ते बघा, इथे 24 डिसेंबरला पूजा वगैरे व्हायची, तर तिथे खूप सजवायचं वगैरे. पण ते दिवस खूप छान होते मित्रांनो, खूप मजा पण यायची. त्यावेळी गणित पट्टेकरी सर शिकवायचे, खूप छान शिकवायचे मित्रांनो. आजही ती प्रमेय, पायथागोरस प्रमेय म्हटला, त्याच्यानंतर कर्णाचं प्रमेय,
हे आपण तेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचो ना, ॲडजसंट साईड, हायपर साईड, तर त्यावेळी ते खूप छान शिकवायचे मराठीमध्ये. तर अशा आहे मित्रांनो माझी शाळा. माझी शाळा म्हटल्यावर त्यामध्ये सर्व काही होते. अनेक शिक्षक होते जे क्रीडा शिकवायचे. शिवणेकर सर म्हणून, म्हणजे आम्ही जेव्हा 7वीला गेलेलो ना त्यावेळी रावण सर जे होते त्यांची बदली झालेली आणि त्याच्या जागेवर शिवणेकर सर आलेले. ते खूप छान आम्हाला कबड्डी म्हणा, त्यानंतर कबड्डी, खो खो, बाकी क्रिकेट वगैरे खूप छान असं ट्रेनिंग वगैरे द्यायचं. म्हणजे व्हॉलीबॉल होता त्यावेळी. मित्रांनो 10वीच्याच बाजूला होता ना 9वी जो आमचा वर्ग होता, 9वी बचा वर्ग. सो इथे तो आता 9वीचाच वर्ग राहिला आहे. तर त्यावेळी आम्हाला क्लास टीचर होते चौगुले सर. तर चौगुले सर म्हटल्यावरती एक धाव होता आम्हाला, इवन एक रिस्पेक्ट होता सरांबद्दल. तर खूप स्ट्रिक्स असायचे, पण तेवढेच प्रेमळ होते. आणि ते मराठी शिकवायचे. मराठी एवढं सुरेख शिकवायचं ना, इवन 5वीमध्येही असताना त्यांनी आमचे क्लास घेतलेले. म्हणजे की कोकण प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय विद्यालयासाठी जी परीक्षा व्हायची ना, तेही त्याचे क्लास घ्यायचे आमच्या इथे, म्हणजे दुपारचे. पण तेव्हा ते एवढे चांगले शिकवायचे ना, आणि ते 8वी ते 10वीपर्यंत मराठी शिकवायचे त्यावेळी. पण ते एवढं सुरेख शिकवायचे ना, खूप छान संदर्भसहित स्पष्टीकरण सर्व व्यवस्थित सांगायचे. आणि होत्या सरमळकर मॅडम ज्या 5वीच्या क्लास टीचर होत्या, त्या प्रत्येक कवितेला चाल एवढी सुरेख लागवायच्या ना, इवन ते म्हणजे ढोलकी किंवा मुरगुम किंवा पेटीची जरी गरज नसली ना, तरी त्यांचा आवाज खूप सुंदर होता मॅडमचा. आणि ती जी दुसरी बॅच होती ना, तेव्हा तिथे पट्टेकर सर होते क्लास टीचर. तेव्हाचं 9वी अ आणि 9वी ब पडलेला. म्हणजे आम्ही जेव्हा आलेलो ना त्यावेळी म्हणजे बीजगणित, सामान्य गणित आणि बीजगणित असे 2 भाग पडलेले, अशा 2 बॅच पडलेल्या त्यावेळी. तर त्यावेळी आमची बीजगणितवाली होती नॉर्मल, आणि जी दुसरी होती ती सामान्य गणितवाली बॅच होती. आताही बहुतेक तसं आहे का माहीत नाही. त्यावेळी आम्हाला 150 मार्काचा जो पेपर होता, बीजगणित आणि भूमिती असे कंबाईनमध्ये पेपर होते मित्रांनो. तर अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. आता आलं तर आपल्याला व्हिडिओ अपुरा पडेल, एवढ्या साऱ्या आठवणी होत्या. आणि एक गोष्ट सांगायची म्हटल्यावर, आम्ही जेव्हा 8वीला आलो त्यावेळी तोपर्यंत पांडे सर म्हणून असायचे. ते इंग्लिश आणि संस्कृत एवढं छान शिकवायचे ना मित्रांनो. तसे सर्वच शिक्षक शिकवायतात, पण पांडे सरांचा जो एक भाषा होती, एक हातगंडा असता ना, तो खूप भारी होता. खूप भारी शिकवायचे. म्हणजे आम्ही जेव्हा 8वीला आलो तेव्हा त्यांची बदली झालेली मित्रांनो. पण ते दिवस खूप भारी होते. खूप चांगले सर होते. त्यानंतर नाईक सर होते. नाईक सर झाल्यानंतर मोहिते सर तर होतेच तुम्हाला 6वी चे तेव्हा क्लास टीचर होते. आणि पवार सर, परत बुद्रुक्ष सर होते. तेही पीटी हे शिकवायचे. ते पण खूप भारी वाटायचं मित्रांनो. पण शाळा म्हटलं की सर्वांचा आवडीचा विषय, शिक्षण तर होतच राहतं, तर खेळ. तर आमची शाळा 10:30 वाजता त्यावेळी भरायची आणि आम्ही घरातून 9 वाजता निघायचो, म्हणजे आम्हाला खेळायला मिळण्यासाठी. हो का. हा वड आहे ना त्यावेळी खूप छोटा होता मित्रांनो. इथे आता ते बसायला वगैरे खूप त्यांनी चांगली व्यवस्था केली आहे, म्हणजे कठडा वगैरे बांधून. त्यावेळी खूप छोटं झाड होतं, म्हणजे इथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. इथे होतं ना, इथे खो खोचं ग्राउंड होतं. तर आता खो खोचं ग्राउंडचं असं काही दिसत नाही मित्रांनो. आणि पावसाळ्यात एवढी धमाल असायची ना, तर चिखल वगैरे खूप असायचा. आणि आमच्या कशा स्पर्धा असायच्या 3 शाळांच्या मिळून. तर आम्ही प्रॅक्टिससाठी आम्ही इथे खेळायचो मस्तपैकी. आणि खेळताना चिखल वगैरे खूप लागायचो, खूप लोळायचो, मजा यायची. आणि तसंच लोळत घरी जायचा, मार खायचा घरच्यांचा. ती खूप मजा खूप वेगळीच होती मित्रांनो. परत दुसऱ्या दिवशी तसंच यायचं. हेच दिवस होते. आणि त्यावेळी आम्हाला शिवणेकर सर होते. आताही आहेत सर, पण सर आता सुट्टी आहे मे महिन्याची, त्यामुळे येतात कधी नाही कधी. पण आता आज काय आपल्याला भेटू शकत नाही. तर इथे आम्हाला ते खेळ वगैरे शिकवायचं. ह्या रेव्यामध्ये ना आम्ही खेळायचो, फुटायचे डोकं बिकं, म्हणजे हातपाय फुटायचे, तरी आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. कबड्डी होती, कांदाचिरी असायचा. त्याच्यानंतर कोयंडा म्हणून इकडचा ह्या शाळेचा एक विशेष आहे, म्हणजे मी बाकीच्या कुठल्या शाळेत बघितलं नाही, पण कोयंडा आहे ना, कोयंडा खूप खेळायचं. प्रत्येकाचं ग्राउंड अडवलं जायचं, त्यानंतर तिथे खेळायला जायचं. इथे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्या आधी डिसेंबरला असतात, 24 डिसेंबरला साने गुरुजींची जयंती असते ना, त्या टायमिंगला साने गुरुजींच्या जयंतीच्या वेळीला. तर इथे खूप मोठं असं प्रोग्राम व्हायचा, म्हणजे क्रिकेट स्पर्धा, त्याच्यानंतर फनी गेम्स असे खूप व्हायचे तेव्हा. आता होतात का माहीत नाही,
पण त्यावेळी खूप मजा असायची. हे बघा, ह्या आमच्या वेळी पाण्याची मोटर नव्हती, ही हल्ली बांधली आहे म्हणजे 7-8 वर्षापूर्वी, त्यावेळी नव्हतं. हे आहे आपल्या शाळेचं कार्यालय. इथं त्यावेळी आमच्या वेळी प्रिन्सिपल रूम होती, म्हणजे तेव्हा सुतार सर नवीनच झालेले, म्हणजे पाटील सरांची निवृत्ती झालेली. आणि हे आपल्या शाळेचे मांजरेकर सर. मित्रांनो, ही सध्या आताची मुख्याध्यापक रूम आहे. सुतार सरच आहेत. त्यावेळी म्हणजे आमची फर्स्ट बॅच होती वाटतं त्यावेळी. पाटील सर निवृत्त झालेले आणि त्यानंतर मग फर्स्ट बॅच. हा, इथे लिपिक काय, म्हणजे सध्या तुम्ही संदीप मांजरेकर अच्छा लिपिक म्हणून काम करतो. 99 पासून संस्थेच्या भू हायस्कूलला जॉईन झालो. हां, 99 ते 5 तिथे काम केलं. त्यानंतर 5 ते 9 विले हायस्कूलला केलं, संस्थेची दुसरी शाळा आहे. बरोबर. 9ला बदली होऊन मी इथे आलो, तिथपासून इथे. अच्छा, ती आपली आहे ती संस्थेची रूम आहे. संस्थेच्या मीटिंग्स वगैरे कार्यालय, संस्था कार्यालय. ते संस्था कार्यालय, ते मुख्याध्यापक कार्यालय, ते लिपिक कार्यालय. अच्छा, हे संस्था कार्यालय म्हणजे कैलासवासी भिकाजीराव चव्हाण, त्यानंतर प्रकाश भिकाजीराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही आपली शाळा उभी झालेली. तर त्याचंच हे भव्य असं मंदिर झालेलं मित्रांनो. सर्व समाजवादी नेते. अच्छा, भिकाजीराव चव्हाणांच्या आई आहे. हां, ह्या हे सर्व मित्रांनो समाजवादी नेते, जिथे जे आपण इंग्लिशमध्ये त्यांना कॉम्रेड बोलतो. तर हे सर्व हे जे आहे ते कोकणचे पहिले आपले बॅरिस्टर नाटक. आणि बरेच वर्ष आपल्या मतदारसंघावरती, या लोकसभेच्या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व कळक आहे. त्याच्यानंतर दंडवते आले. मधु दंडवते, ज्यांनी कोकण रेल्वेची शिल्पकार ज्यांना बोलतात. हे आचार्य जावडेकर सर. हे आचार्य नरेंद्र देव, हे आचार्य जावडेकर. तर त्यांनी सुद्धा आपल्या घरची कोणाची नावं नाही दिली. अच्छा, शाळेसाठी वगैरे. शाळेसाठी समाजवादी नेते असल्यामुळे त्या काळातल्या या लोकांचा जो काय हे होता, त्या समाजवादी नेत्यांचा जो प्रभाव होता, त्याच्यामध्ये आचार्य जावडेकर विद्यालय विले. अच्छा, हा विलेला जे आहे डोंगराच्या इथे नाव दिलं. भूचं नाव हे आचार्य नरेंद्र देव यांच्या नावावरती. बरोबर. आणि आपलं हे साने गुरुजी. या संस्थेचा इतिहास सांगायला गेला तर 7 ते 8 आपली हायस्कूल होती. अच्छा, पहिले पुणे हायस्कूल आपलं होतं. ओके. वृंदावन होतं, केळवले होतं आणि लांजाचं हरचे. पण तात्याने त्यावेळी त्या मंडळीला सुपूर्द केली. तर 3 ठेवलेली आपण. 3 चौकाकडे ठेवले. अच्छा, की दांची हायस्कूल हे आपलं हेड ऑफिस होतं, मेन ब्रँच बोलतात. हे शिक्षकांचं संगणक रूम आहे. अच्छा, हे फक्त टीचर्ससाठी होते. टीचर्ससाठी. हे आहे आपल्या सर टीचर रूम, जो शिक्षक कक्ष असायचे. म्हणजे आम्ही फावल्या वेळेत सरांना कधी, सर आम्हाला सर्व इथेच भेटायचे मित्रांनो. तर काय आम्हाला गणित चुकलो किंवा काय साईन वगैरे करायचे असेल वह्या पुस्तकांवरती, तर इथे सर्व असायचे. इथं प्रत्येक शिक्षकांचा डेस्क आहे बघा. साखरकर सर आहेत, पाटील सर आहेत, पवार सर आहेत, ठाकरे सर आहेत, इथे शिवणेकर सर आहेत, काजवे मॅडम आहेत, इथे गाडगिळे मॅडम आहेत, पट्टेकर सर आहेत, मोहिते सर आहेत. असं बराचशा सरांचा डेस्क होता. सुतार सरांचा हे असं आहे मित्रांनो. सध्या त्याची कंडिशन त्यावेळी खूप चांगली होती. आता थोडी म्हणजे जसे आपले वर्ष निघून जातात तसं त्यामध्ये आपल्याला रिडेव्हलपमेंट करणे पण गरज आहे, रिनोव्हेशन करणे. तर त्यासाठी मित्रांनो माझी एक तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला जसं होईल शक्य, इवन तुम्हाला काही संस्थेसाठी काय मदत करायची असेल तर तुम्ही शाळेला भेट द्या. इवन सुतार सर आहेत, मांजरेकर सर आहेत, तर त्यांना तुम्ही भेट देऊन त्यांच्याशी काही मदत वगैरे करायची असेल तर तुम्ही करा. भौतिक सुविधा ज्या मुलांना गरजेच्या आहेत, म्हणजे बेंचेस म्हणा, बरोबर, खिडकी दरवाजा या संदर्भात बरोबर खराब झाले. तर बऱ्याच वर्षापूर्वीची इमारत आहे. हो. आणि दुसऱ्या मुलांच्या शैक्षणिक ह्याच्यासाठी त्यांना वह्या पुस्तक असतील, दप्तर असतील किंवा आणखी काय लॅपटॉप लागलं. सध्या प्रगत तंत्रज्ञान झालंय. बरोबर, डिजिटल युगात आपण वापरतो. बरोबर, प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन पद्धतीने
गाईड करायला जातो. बरोबर. आमची अशी एक संकल्पना आहे. आता सध्या PS कांबळे आपल्याकडे सेवानिवृत्त झाले. बरोबर. त्यांनी आपल्याला 32 इंच एक TV दिला आहे. अरे वा. पण आमचं असं नियोजन आहे की भविष्यामध्ये जे वर्ग आहेत त्या वर्गामध्ये 32 इंची TV प्रत्येक स्मार्ट TV बसवायचा. अच्छा. ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर तयार करायचं. शिक्षक आमचे सॉफ्टवेअर तयार करतात किंवा बाहेरून त्यांना जे काय इतर जे बदल असतात. बरोबर. ऍडव्हान्स मध्ये ट्रेनिंग असतात. बरोबर. मुलांना शिकवण्यासाठी बरं सतत काय ना काय चेंज. बरोबर. ते जे आहे ना, मुलं पुस्तकी वाचनाबरोबर त्यांना तेही ऑनलाईन मुलं ह्यामध्ये लगेच पिकअप करतात. बरोबर. ऑनलाईन स्क्रीनच जर वर्गात असेल आणि त्या पद्धतीने त्यांना ते शिकता आलं तर त्या सगळ्यात मोठा फायदा होतो. बरोबर. पण तो तसा खर्च शाळेला उचलणं तेवढं सोपं. बरोबर. बरोबर. सध्या डिजिटल सिस्टमचा काळ आहे. ई लर्निंग होतात ना. बरोबर. ई लर्निंगसाठी जे काय आवश्यक गोष्टी आहेत, प्रोजेक्टर लागतो, टीव्हीचा स्क्रीन लावला. आपल्याकडे प्रोजेक्टर आहे ना असं. बरोबर. पण तो प्रत्येक वर्गाला लागला. एवढ्या रूम मध्ये 32 इंची 43 इंची टीव्ही आहे ना. बरोबर. की ज्याच्यामध्ये मुलांना तो सफिशियंट सगळ्या तसं काय प्रयत्न झाले तर फार चांगलं. बरोबर. आपल्या काळामध्ये ह्या सुविधा नव्हत्या. थोडे सदन आहे मुलांना त्या फॅसिलिटीज मिळाल्या. बरोबर. ग्रामीण भागात सुद्धा आपल्या शाळा पण त्या शहरी भागासारख्या डेव्हलप व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण पण माझी विद्यार्थ्यांनी करायला मदत केली पाहिजे. बरोबर. कारण ज्या शाळेत आपण वाढलो हो एवढं बनलो आपलं ऋण आहे, काहीतरी फेडलं पाहिजे. तर आता मला एक म्हणजे आमचा जो फर्स्ट बॅच होती ना त्याचा एक फोटो भेटला आहे. तेव्हा माझा चेहरा कसा होता काय माहीत नाही. म्हणजे ज्यावेळी आमचा 100% निकाल होता ना ती माझी पहिली बॅच. हे मी गर्वाने सांगतो. काय नाही माझ्या शाळेने मला घडवलं. ही माझी पहिली बॅच होती. तर आता आपण त्याचा फोटो बघायला जाऊ कसा आहे तो. त्याचा तुम्हाला फोटो दाखवतो. आमची पहिली बॅच होती ती. हे बघा इथे बरेचसे भेटतील. नाना वगैरे आहे, टिकरे सर आहे, ठाकरे सर आहेत. ही आमच्या शाळेची बॅच. बघा मी इथे होतो. बघा इथे माझ्या बाजूला ओमकार गोवेस्कर होता, प्रितेश कडपे, प्रताप गडगेकर, सतीश, आशिष, त्यानंतर हा निलेश इकडे, अक्षय, नितीन वारिक, अब्दुल, रुपेश आय थिंक, हा विपुल, दीपेश धुरी, तुषार, चेतन, हे सगळेच ओळखीचे भेटतील. हे बघा हे सुतार सर, कांबळे सर, हे आमच्या सगळ्या लेडीज गँग. अंकिता इथे, त्याच्या बाजूला ही पूनम आहे ही. तर मित्रांनो बघा तुम्हाला जर पटतंय पण मीही विनंती करतो या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमार्फत तर नक्की काही जे होत असेल तुमच्या याने शक्य होत असेल ते नक्की करा. इव्हन तुम्हाला वाटलं की आम्ही डायरेक्ट बेंच देऊ, इव्हन मला वाटलं की आम्ही चेअर वगैरे डायरेक्ट परचेस करून देऊ तर तुम्ही तसंही करू शकता. इव्हन निधी गोळा करून इव्हन बॅच वाईज तुम्ही जर निधी गोळा केला तर तेही तुमच्याकडे ऑप्शन आहेत. तर तुम्ही डायरेक्ट सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. इव्हन संस्थेला जरी भेट दिली ना तरी होऊन जाईल. तर शक्य असेल तर नक्की करा. तर आमच्या बॅचने पण आम्ही बऱ्याचशा बॅचने हेल्प केली नाही असं नाही, पण काही मदत ही आपल्याला कमी पडते. तर ॲडव्हान्समध्ये जर शाळा डेव्हलप झाली तर आपली मुलं डेव्हलप होतील. तर मग प्रायव्हेट शाळांमध्ये घालण्याची काहीच गरज नाही. कारण आम्ही जिथे शिकलो तिथेच मुलं वगैरे शिकली, इव्हन आपल्या पुढच्या पिढ्या शिकल्या तर त्या शाळेचा ग्रोथ होईल आणि त्याबरोबर मुलांचाही ग्रोथ होईल. तर नक्की विचार करा ह्या गोष्टीचा. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.